मित्रांनो, योगायोग या कथेच्या पहिल्या भागात आपण पाहिलं विजय आणि प्रतिभा यांच्यातील साधं ऑफिसचं नातं हळूहळू एका वेगळ्याच भावनेत बदलू लागलं होतं. आता पुढे रात्रभर विजयच्या अनपेक्षित वागण्याबद्दल आणि त्याच्याबद्दल विचार करून प्रतिभाला जागरण झालं. त्यामुळे तिला ऑफिसमध्ये यायला किंचित उशीरच झाला. पण विजयच कॅबिनमध्ये नाही हे पाहून तिचा जीव भांड्यात पडला. तिने ड्रायव्हरला विजयबद्दल विचारल्यावर तो तिला म्हणाला, आज मनीषा आली नाही, त्यामुळे सर स्वतःच त्यांचा नाश्ता तयार करतायत. ते ऐकून प्रतिभाला धक्काच बसला. उत्सुकता म्हणून कधी नव्हे ते प्रतिभा स्वयंपाकघरात गेली तर विजयने कांदे पोहे तयार केले होते. प्रतिभाने मागूनच प्रश्न केला, काही मदत करू का सर? त्यावर विजय तिला म्हणाला, आता फक्त खायला मदत कर. प्रतिभाने कांदा पोहे प्लेटमध्ये काढले आणि विजयच्या आग्रहाखातर एक प्लेट हातात घेतली तर कांदा पोहे अप्रतिम झाले होते. ते खाता खाता तिने प्रश्न केला, आज मनीषा आली नाही का? त्यावर विजय म्हणाला, तिचा फोन आला होता, तिची तब्येत बरी नाही. मी म्हणालो, आराम कर 2-4 दिवस. त्यावर प्रतिभा म्हणाली, सर मग तुमचं रात्रीचं जेवण? त्यावर विजय म्हणाला, तू काळजी करू नकोस, मला सारा स्वयंपाक करता येतो, पोळ्याही लाटता येतात. त्यावर प्रतिभा म्हणाले, आता मला हे कांदा पोहे खाऊन खात्री पटली की तुम्ही उत्तम स्वयंपाकी आहात. पण मनीषा येत नाही तोवर मीच पाहत जाईन तुमच्या नाश्त्याचं आणि जेवणाचं. त्यावर विजय म्हणाला, ठीक आहे, तशीही आता मला स्वयंपाक करायची सवय राहिलेली नाही. पूर्वी आई आजारी पडल्यावर आई नोकरी करत असताना नाईलाज म्हणून स्वयंपाक करायला शिकलो होतो. पुढे ते बऱ्याचदा कामाला आलं. आमचे बाबाही उत्तम स्वयंपाकी आहेत, पण त्यांना सारे भारी पदार्थच बनवता येतात. त्याचे हे बोलणे ऐकताना प्रतिभा स्वतःशीच विचार करत होती, एखादा पुरुष इतका सर्व गुण संपन्न कसा असू शकतो आणि असा असताना कोणी स्त्री त्यांच्या प्रेमात पडली नसेल ही शक्यता कमीच आहे. मला नेहमीच जाणवतं, आमच्या कार्यालयात त्यांना भेटायला येणाऱ्या बायकांच्या नजरेत त्यांच्याबद्दल विचित्र भावना दिसतात. त्यात त्यांची काही चूक आहे असं नाही म्हणता येणार. सरांनी स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष केलेले नाही. नियमित व्यायाम, चालणे चुकत नाही, खाण्यावरही त्यांचे नियंत्रण आहे. दिसतातही एखाद्या नायकासारखे. आई म्हणते त्यात तथ्य आहे. कोणीही पाहता क्षणी प्रेमात पडावं असेच सर आहेत. मग इतक्या वर्षात मला त्यांच्याबद्दल कसं काहीच वाटलं नाही. खरं म्हणजे मी आतापर्यंत त्यांच्याकडे कधी या दृष्टीने पाहिलेच नव्हते. स्वयंपाकघरातील सारा आटपून दिवसभर ऑफिसमधील कामे करून संध्याकाळी विजयसाठी रात्रीचा स्वयंपाक तयार करून प्रतिभा जायला निघाली तेव्हा विजयने तिच्या हातात एक चॉकलेटचा डबा दिला आणि म्हणाला, काल मी तुझ्या घरी अचानक आलो, त्यामुळे काही सोबत आणता आले नाही. हा चॉकलेटचा डबा तुझ्या बहिणींसाठी. तुझी लहान बहीण फारच गोड आहे. मी विचारलं सांग तिला. प्रतिभा निघून गेल्यावर विजयने रात्री प्रतिभाने तयार केलेल्या स्वयंपाकावर ताव मारला आणि स्वतःशीच म्हणाला, पोरगी भारी आहे. दुसऱ्या दिवशी प्रतिभा जरा लवकरच ऑफिसात आली आणि विजयसाठी चहा नाश्ता तयार करून त्याची वाट पाहत उभी होती. विजय त्याच्या खोलीतून तयार होऊन बाहेर आला. तो बोलण्यापूर्वीच प्रतिभा म्हणाली, सर मी लवकर आले आणि तुमच्यासाठी चहा नाश्ता तयार केला. चहा पिता पिता विजयने प्रतिभाला प्रश्न केला, चॉकलेट आवडले का छोटीला? त्यावर प्रतिभा म्हणाली, हो खूपच आवडले. तिने तुमचे आभार मानले आणि हे गुलाबाचे फूल तुम्हाला भेट म्हणून द्यायला सांगितले आहे. ते गुलाबाचे फूल प्रतिभा विजयच्या हातात देत असताना दोघांच्याही हृदयात एक विचित्र हालचाल होत होती. दोघांच्याही हृदयाची स्पंदने अचानक वाढली होती. विजयने तो गुलाब जवळच असणाऱ्या फ्लॉवर पॉटमध्ये ठेवला आणि दोघेही कामाला लागले. विजयने यापूर्वी कधीच प्रतिभाकडे त्या नजरेने पाहिले नव्हते, पण आज का कोणास जाणे विजयला प्रतिभाकडे आणि प्रतिभाला विजयकडे चोरून पाहावेसे वाटत होते. पण प्रतिभाच्या मनात अचानक विचार आला, सर अविवाहित आहेत, त्यांचा भूतकाळ पाहता ते फारच रसिक असावेत. तेव्हा त्यांच्या आयुष्यात कोणी आले नसेल ही शक्यता कमी आहे. जर सरांना लग्न करायचेच नसेल तर मी उगाच त्यांच्यात न गुंतलेलं बरे. उगाच नंतर मलाच त्याचा त्रास होईल. थोड्या वेळाने विजय प्रतिभाला म्हणाला, चल आपल्याला मनीषाच्या घरी जायचं आहे. तिला पाहायला. तिची तब्येत बरी नव्हती ना, पाहू आता कशी आहे ते. फोनवरती बरी आहे म्हणाली, पण प्रत्यक्ष जाऊन पाहिलेली बरी. ते ऐकून प्रतिभाला आश्चर्य वाटलं. हा इतका मोठा माणूस आपल्याकडे स्वयंपाकीण म्हणून काम करणाऱ्या एका सामान्य बाईची इतकी काळजी का करतोय? पण त्याबद्दल विजयला स्पष्ट विचारण्याची हिंमत प्रतिभात नव्हती. विजय प्रतिभासह जेव्हा मनीषाच्या घरी पोचला, मनीषाच्या घरची सध्याची परिस्थिती फार वाईट नव्हती, पण चांगली म्हणता येईल अशीही नव्हती. प्रतिभासह विजयला दारात पाहताच मनीषा बिछाण्यावरून उठून बसली
मनीषाची मुले बाजूला खेळत होती. आज जाताच विजयने त्यांच्या हातात मिठाईचा पुडा दिला आणि मनीषाच्या सासूची चौकशी केली. मनीषाची सासू चहापाणी घेऊन आली. विजयने मनीषाच्या तब्येतीची चौकशी केली. मनीषाचा नवरा घरी नव्हता. विजय मनीषाला म्हणाला, पूर्ण बरी झाल्याखेरीज कामाला येऊ नकोस आणि औषध पाणी वेळेवर घेत जा. आणि त्याने मनीषाच्या हातात एक पैशांचे पाकिट दिले. हे कशाला असे मनीषा म्हणताच, ठेव, गरज पडलीच तर मी तुझ्या नवऱ्याशी फोनवर बोलतो. विजय मनीषासोबत बोलतच होता. इतक्यात मनीषाचा मावस भाऊ रमेश प्रतिभाच्या तब्येतीची चौकशी करायला तिथे आला. तो बऱ्यापैकी उच्च शिक्षित दिसत होता. त्याला दारात पाहत विजय उठला आणि दारात जाऊन त्याला मिठीत घेतले. त्याने प्रतिभाशी त्याची ओळख करून देत म्हणाला, हा रमेश, मनीषाचा मावस भाऊ आणि माझा शालेय मित्रही. त्यानंतर त्यांच्यात गप्पा सुरू झाल्या, ज्या थांबतच नव्हत्या. इतक्या उत्साहाने गप्पा मारताना प्रतिभाने विजयला यापूर्वी कधीच पाहिले नव्हते. बोलता बोलता रमेश मध्येच विजयला म्हणाला, आता तू मोठा माणूस झाला आहेस. तुला नुसतं भेटायला यायचं म्हटलं तरी विचार करावा लागतो. त्यावर विजय त्याला म्हणाला, तुझ्यासाठी माझ्या हृदयाची दारे सदैव उघडे असतात. तिथे तू इतर दारांचं काय घेऊन बसलास? मग आमची बहिणाबाई घेते ना तुमची काळजी व्यवस्थित. त्यावर विजय त्याला म्हणाला, माझी काळजी घेऊन घेऊनच बिचारी आजारी पडली वाटतं. ती होती म्हणून मी जगलो, नाहीतर माझे काय झाले असते त्या पांडुरंगालाच ठाऊक. इतक्यात विजयचा मोबाईल वाजला. विजय मनीषा आणि रमेशला म्हणाला, रमेश, मी निघतो आता. एक दिवस भेटू आपण निवांत. मला तुझ्यासोबत खूप गप्पा मारायच्या आहेत. आणि हो मनीषा, तब्येतीची काळजी घे. माझी काळजी करू नकोस आता. प्रतिभा सांभाळते माझं जेवण खाणं तुझ्या गैरहजेरीत. प्रतिभाला तिच्या घरी सोडून एका मीटिंगला जायचे आहे. प्रतिभा विजयसोबत निघाली खरी, पण मनीषा विजयच्या जिवलग मित्राची बहीण आहे. तरीच मी विचार करत होते, विजयसारख्या माणसाला एका स्वयंपाक करणाऱ्या बाईची इतकी काळजी का असावी. गाडीत प्रतिभा विजयच्या शेजारीच बसली होती. ती काही बोलण्यापूर्वीच विजय प्रतिभाला म्हणाला, आज मनीषा आपल्याकडे स्वयंपाकीण म्हणून काम करत असली तरी ती फक्त माझ्या मित्राची बहीण नाही, तर माझीही चांगली मैत्रीण आहे. तिच्या नवऱ्याचा आर्थिक भार कमी व्हावा म्हणून ती नोकरीच्या शोधात होती. तिच्यासाठी रमेशने माझ्याकडे शब्द टाकला म्हणून मी तिला हे काम करशील का म्हणून विचारणा केली असता फक्त गरज म्हणून नाही तर माझ्यावरील प्रेमापोटी ती हे काम करायला तयार झाली. तिच्यामुळेच मला स्वतःला कामात झोकून देणे शक्य झाले. माझी तब्येत तिनेच सांभाळली. तिचे उपकार आहेत माझ्यावर जे मी कधीच विसरणार नाही. तिच्या उपकाराची परतफेड मी या जन्मात करू शकणार नाही. त्यानंतर प्रतिभाशी बोलायला काही शिल्लकच राहिले नाही. विजय प्रतिभाला तिच्या घराजवळ सोडून पुढे मीटिंगला निघून गेला. त्यानंतर एके दिवशी मनीषाने प्रतिभा कामावर आली असता निरोप दिला की तुला साहेबांनी त्यांच्या खोलीत बोलावले आहे. त्यावर प्रतिभाने मनीषाला प्रश्न केला, सर तुझे मित्र आहेत, मग तू त्यांना साहेब का म्हणतेस? त्यावर मनीषा म्हणाली, मी त्याला आता साहेब म्हणत नाही, पूर्वीपासूनच साहेब म्हणते. तुम्हाला नाही कळणार. तुम्ही जा, साहेबांना भेटा. ते तुमची वाट पाहत असतील. तोपर्यंत मी चहा नाश्ता घेऊन येते. प्रतिभा आज पहिल्यांदाच विजयच्या खोलीत जात होती. प्रतिभाने विजयच्या खोलीचं दार ठोठावलं. दार उघडच आहे, ये आत, असं विजय म्हणाला. प्रतिभाने आत पाऊल ठेवताच तिने समोर पाहिलं तर ती भिंत पुस्तकाने भरलेली होती. एका भिंतीवर कित्येक प्रमाणपत्रे आणि सन्मानपत्रे फ्रेम करून लावलेली होती. त्याखाली विजयने मोठमोठ्या साहित्यिकांसोबत काढलेली छायाचित्रे आणि त्याला त्याच्या साहित्य सेवेसाठी मिळालेले स्मृतिचिन्हे व्यवस्थित लावलेली होती. ती खोली म्हणजे विजय किती मोठा साहित्यिक आहे याची साक्षीदार होती. विजय एका खुर्चीवर बसून पाय समोरच्या छोट्या टेबलावर ठेवून बसला होता आणि आपल्या मांडीवर ठेवलेल्या लॅपटॉपवर काहीतरी टाईप करत होता. विजयची प्रतिभाकडे पाठ असल्यामुळे तो काहीतरी मराठीत टाईप करतोय हे प्रतिभाला स्पष्ट दिसले. प्रतिभा त्याच्याजवळ येऊन त्याला म्हणाली, सर मला इथे का बोलावलं? हो, बस सांगतो. प्रतिभा त्याच्या समोरच्या खुर्चीत बसली आणि स्वतःशीच विचार करू लागली. सर जर उद्योगपती नसते झाले तर एक मोठे लेखक नक्कीच झाले असते. विजयने 10 पुस्तके लिहिली आहेत हे प्रतिभाला नव्यानेच कळले होते. विजयच्या शेकडो कथा, कविता आणि वर्तमानपत्रात प्रकाशित झालेल्या लेखांची ती खोली साक्षीदार होती. त्याला साहित्यासाठी मिळालेले मान सन्मान त्या खोलीत बंदिस्त होते. त्याने काढलेली चित्रे, त्याने स्वतःच्या हाताने हस्तकलेतून तयार केलेल्या वस्तू,
हे सारं तू किती रसिक आहे याच्या साक्षीदार होत्या. इतक्यात मनीषा चहा नाश्ता घेऊन आत आली. मनीषा रोज विजयसोबतच नाश्ता करते हे प्रतिभाला नव्याने कळले. चहा पिता पिता विजय मनीषाला म्हणाला, तुझ्या हातावरची मेहंदी छान आहे, कोणी काढली? त्यावर मनीषा म्हणाली, कविताने. छान काढली आहे ना? तूच तर शिकवलीस ना तिला मेहंदी काढायला. पण आता मेहंदी काढण्यात तिचा कोणी हात धरू शकत नाही. हां, तुला आठवतं तू कित्येकदा माझ्या आणि कविताच्या हातावर मेहंदी काढली होतीस? त्यावर विजय म्हणाला, ते मी विसरेन शक्य तरी आहे का? हे सारं ऐकून न राहून प्रतिभाने मनीषाला प्रश्न केलाच, ही कविता कोण? त्यावर मनीषा म्हणाली, तुम्हाला माहीत नाही? अहो, सरांची लहान बहीण आणि माझी सर्वात आवडती मैत्रीण. आमच्या शेजारच्या इमारतीतच राहते. सर तिला प्रेमाने बेबे म्हणतात. तिने सरांच्या मनाविरुद्ध प्रेमविवाह केला आणि सर तिच्यावर रागावले. तेव्हापासून ते तिच्याशी कामापुरतंच बोलतात. त्या दिवशी तुम्ही माझ्या घरी आलात आणि तिच्याकडे गेला नाहीत याचा तिला खूप राग आलाय. तसं ती स्पष्ट बोलली नाही, पण मला जाणवलं, कारण कविता फारच गोड आहे. पाहता क्षणी कोणीही तिच्या प्रेमात पडावं इतकी. ती साहेबांना भेटायला इथे कधीच येत नाही, पण साहेबांची माझ्याकडे सतत चौकशी करत असते. उद्या तिच्या मुलाचा विशालचा वाढदिवस आहे. साहेब, तुझ्या लक्षात आहे ना? खरं म्हणजे विजयच्या लक्षात नव्हतं, पण मनीषामुळे त्याला हे कळले होते. मनीषालाही त्याला अशा काही गोष्टींची स्वतःहून आठवण करून द्यायची सवयच झाली होती. विजय मनीषाला म्हणाला, उद्या तू लवकर जा आणि जाताना विशालसाठी माझे गिफ्ट घेऊन जा. मनीषा निघून गेल्यावर विजय प्रतिभाला म्हणाला, माझ्या या खोलीत फक्त मनीषाला प्रवेश होता आणि आता तुला वाचनाची आवड आहे. तुझी मराठीही उत्तम आहे. तुला संगणकावर मराठी टायपिंगही करता येते. तू हा लॅपटॉप तुझ्याकडेच ठेव. यापुढे मी लिहिलेले लेख तुला सवड भेटेल तेव्हा तू लॅपटॉपमध्ये टाईप करून ठेवत जा. मी तुला त्याचे वेगळे पैसे देईन. त्यावर प्रतिभा म्हणाली, त्याचे जर तुम्ही मला वेगळे पैसे देणार असाल तर हे काम मी करणार नाही. विजयने बरं म्हणून एक वही आणि तो लॅपटॉप तिच्या हातात दिला. त्याच्या दुसऱ्या दिवशी मनीषा घरी जायला निघाली असता विजय तिला म्हणाला, तू प्रतिभालाही सोबत घेऊन जा. विशालच्या वाढदिवसाला ती माझ्या वतीने त्याला शुभेच्छा देईल आणि तिची कविताशी ओळखही होईल आणि ती त्या दिवसाबद्दल माझ्या वतीने तिची माफीही मागेल. त्याने प्रतिभाला चालेल ना म्हणताच प्रतिभाने आनंदाने होकार दिला. मनीषा प्रतिभासह कविताच्या घरी गेली असता प्रतिभा मागे असल्यामुळे कविताला दिसली नाही. तिने मनीषाचे आलिंगन देऊन स्वागत केले आणि तिला आत बोलावले. त्यावर मनीषा प्रतिभा मॅडम या ना म्हणताच कविताचे लक्ष प्रतिभाकडे गेले आणि तिला पाहताच तिला भयंकर आनंद झाला. तिने धावत जाऊन प्रतिभाला आपल्या मिठीत भरून घेतले आणि प्रश्न केला, अगं प्रतिभा, तू कशी काय येते? त्यावर मनीषा म्हणाली, तू ओळखतेस यांना? त्यावर कविता म्हणाली, अगं ओळखतेस म्हणजे काय? आम्ही शाळा कॉलेजात एकत्रच होतो शिकायला, पण मधल्या काही वर्षात आमची भेटच झाली नाही. त्यावर मनीषा म्हणाली, अगं ही गेली 4 वर्षे विजयच्याच ऑफिसमध्ये काम करते. त्यानंतर प्रतिभा आणि कविताच्या गप्पा रंगल्या, ज्यात विजय कुठेच नव्हता. प्रतिभा आता कविताच्या घरातीलच झाली होती. इतक्यात विजयचे बाबा तिथे आल्यावर त्यांनी प्रतिभाला पाहिले आणि त्यांना फार आनंद झाला. कविताने बाबांशी प्रतिभा आणि मनीषाची ओळख करून दिल्यावर बाबा मनीषावर किंचित रागावले आणि म्हणाले, मी विजयच्या ऑफिसमध्ये गेलो तेव्हा ही मनीषा मला टाळण्यासाठी समोर थांबलीच नाही. तिला वाटलं मी तिला ओळखलंच नाही. त्यावर मनीषा सॉरी म्हणताच बाबा म्हणाले, अगं मी काही तुझ्यावर रागवलो नाही. मी समजू शकतो तू असं का केलंस ते, पण प्रतिभा, त्याने त्याच्याऐवजी तुला पाठवलं हे बरं केलं. निदान त्यामुळे तुझी आणि कविताची भेट तरी झाली. नाहीतर तू विजयकडे कामाला आहेस हे तिला कधी कळलंच नसतं. तुझा साहेब तसा घरातील कोणत्या कार्यक्रमाला उपस्थित नसतोच. त्याला हे आठवत नसेल त्याने हजेरी लावलेला शेवटचा घरगुती कार्यक्रम कोणता होता. प्रतिभाने निघताना विशालच्या हातात विजयने दिलेले आणि तिने त्याच्यासाठी घेतलेले गिफ्ट दिले. विजयने दिलेला व्हिडिओ गेम पाहताच विशालला भयंकर आनंद झाला आणि तो प्रतिभाला मिठी मारत उत्साहाने म्हणाला, मामी, मामाला थँक्यू सांग. त्यावर कविता म्हणते, अरे तिला मामी काय म्हणतोयस? त्यावर विशाल म्हणाला, सॉरी, मामी तोंडात बसले ना म्हणून बोलून गेलो. कविताने प्रतिभा निघता निघता तिच्या आईची आणि बहिणीची चौकशी केली. कविता शाळेत असताना प्रतिभाच्या घरी जात असे. तिने प्रतिभाकडे तिच्या घरच्यांसाठी केक आणि चॉकलेट एका पिशवीत भरून दिले. कविता प्रतिभाला म्हणाली, आता तू माझी मैत्रीण म्हणून मला कधीही माझ्या घरी भेटायला येऊ शकतेस.
आणि मी उद्याच तुला तुझ्या ऑफिसमध्ये तुझी मैत्रीण म्हणून भेटायला येते. त्याच्याच दुसऱ्या दिवशी कविता विजयच्या ऑफिसमध्ये टपकली. ती विजयच्या केबिनमध्ये जाऊन त्याला केक देत म्हणाली, मी तुला नाही प्रतिभाला भेटायला आले होते. ती माझी शाळेतील मैत्रीण आहे. तुला आठवतं मी शाळेत असताना तू क्लास सुटल्यावर मला घ्यायला यायचास, तेव्हा मी तिच्याशी तुझी ओळख करून दिली होती. त्यावर विजय काही बोलण्यापूर्वीच कविता तरातरा निघून गेल्यावर विजय केक खाता खाता स्वतःशीच काहीतरी विचार करू लागला. थोड्या वेळाने विजयने प्रतिभाला त्याच्या केबिनमध्ये बोलावून घेतले आणि विचारले की कविता तुझी वर्गमैत्रीण आहे? त्यावर प्रतिभा म्हणाली, हो, काय योगायोग आहे बघा ना. आम्ही शाळेत असताना तुम्ही प्रतिभाला लिहून दिलेले निबंध आणि कविता आम्ही कॉपी करायचो. त्यावरून घडलेले किस्से आठवून मला आजही हसू येत आहे. आणि आताही तुम्ही मला तेच काम दिलेत. तुम्ही लिहिलेले कॉपी मारण्याचे काम फक्त संगणकावर. ठीक आहे, तू जा, असं विजय म्हणताच जाताना प्रतिभा स्वतःशीच म्हणाली, तुम्हाला कसं सांगू, तेव्हा कवितासोबत तुम्हाला पाहताच मी तुमच्या प्रेमात पडले होते. पण तेव्हा तुम्ही किती गोड लाडू होतात आणि आता कडू कारलं झाला आहात. प्रतिभा निघून गेल्यावर विजय स्वतःशीच म्हणाला, ही तीच प्रतिभा आहे जिला पाहता क्षणी मी तिच्या प्रेमात पडलो होतो. आणि प्रतिभा हे नाव माझ्या हृदयावर कायमचं कोरलं गेलं होतं. आज कित्येक वर्षानंतर विजय मनापासून हसत होता. खरं तर त्याला नाचावंसं वाटत होतं, पण आता ते त्याला शोभणार नव्हतं. विजयने प्रतिभाला पुन्हा बोलावले आणि विचारले, कविताने ऑफिसमध्ये सर्वांना केक वाटला का? त्यावर प्रतिभा हो म्हणताच विजय तिला म्हणाला, आज दुपारनंतर ऑफिसमध्ये सर्वांच्या आवडीचं असं काहीतरी छानसं खायला मागव. विजयला आनंदात पाहून प्रतिभालाही आनंद झाला. जाता जाता प्रतिभा मनीषाला म्हणाली, आज सर खूप आनंदात आहेत. त्यावर मनीषा म्हणाली, हा आनंद कविताला भेटल्याचा आहे. सरांचा कवितावर भयंकर जीव आहे. तिच्यासाठी ते काहीही करायला तयार असतात. तिच्यासाठी त्यांनी खूप स्वप्ने पाहिली होती, पण कविताने प्रेमविवाह केला आणि सारे दुखावले. कोणी कोणाचेच समजून घेतले नाही. पण आज कविताने स्वतःहून एक पाऊल पुढे टाकले आणि सरांना आनंद झाला. त्यावर प्रतिभा म्हणाली, सर इतक्या छान प्रेमकथा लिहितात आणि त्यांच्या बहिणीच्या प्रेमाला विरोध होता? त्यावर मनीषा म्हणाली, त्यांच्या प्रेमाला विरोध नव्हता, पण तिने लग्नासाठी जी घाई केली त्याला विरोध होता. नाहीतर सरांनी मनात आणलं असतं तर त्यांचा विवाह होऊच दिला नसता. त्यांनी तिच्यासाठी जी स्वप्ने पाहिली होती ती तुटल्याचा अधिक त्रास झाला. आता देवाच्या कृपेने ती सुखी झाली, पण नसतीच झाली तर सरांनी नक्कीच तिला मदत केली असती. सर त्यांच्या घरापासून त्या घरातील माणसांपासून दूर राहतात, पण त्यांची नजर गरुडासारखी आपल्या घरावर असते. तुला माहीत नसेल कदाचित, सरांनी खूप गरिबीत दिवस काढलेत, पण त्या गरिबीची झळ त्याने आपल्या भावंडांना कधीही जाणवू दिली नाही. कविता तर एखाद्या राजकुमारीचं जीवन जगत आली. लग्न होईपर्यंत तिने कधी साधा गॅसही पेटवलेला नव्हता. सरांनी नंतर आपलं लेखक होण्याचं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, पण त्यात त्यांना कोणाचीच साथ लाभली नाही, कारण त्यांनी नेहमी राजासारखं जीवन जगावं असंच सरांना वाटत होतं. त्यातून एका क्षणाला सरांनी पुन्हा पैशाच्या दिशेने धाव घेतली, पण यावेळी ही धाव इतकी मोठी होती की त्यासाठी त्यांनी त्यांच्या कुटुंबालाही मागे सोडले आणि आता एका शापित राजकुमाराचं जीवन या घरात जगत आहेत. ज्या घरात जगातील सारी सुखे असतानाही ते सुखी नाहीत, आनंदी नाहीत, सतत एक मुखवटा चेहऱ्यावर चढवून वावरत असतात. हे सारं ऐकून प्रतिभा स्वतःशीच म्हणाले, काही दिवसांपूर्वी विजय मला फार मोठा वाटत होता, पण तो आजही सामान्यच होता. आपला भूतकाळ त्याला जमिनीवरून हलूच देत नव्हता. फक्त त्याची नजर आकाशाकडे असते. मी एक क्षणभर का होईना विजयच्या प्रेमात पडले होते याचा मला आज अभिमान वाटतो. अशा माणसाची सेवा करण्यात सारं आयुष्य जरी कामी आलं तरी बेहत्तर. त्या दिवशी घरी गेल्यावर जेवून प्रतिभा टीव्ही पाहत असताना प्रतिभाचा फोन खणखणला. त्यावरील नंबर पाहून प्रतिभाला सुखद धक्का बसला. तो विजयचा नंबर होता. प्रतिभाने फोन उचलताच विजय म्हणाला, सॉरी, मी इतक्या रात्री फोन केला. उद्या आपल्याला एका मीटिंगसाठी बाहेर जायचे आहे. तू सकाळी 8 वाजता तयार राहा. मी तुला सकाळी पिकअप करेन. सकाळी प्रतिभा तयार होऊन बसली होती. इतक्यात विजय तिच्या घरी आला. त्याने तिच्या आईशी घाईघाईतच जुजबी चर्चा केली आणि ते निघाले. गाडीजवळ येताच प्रतिभाच्या लक्षात आले की आज ड्रायव्हर सोबत नव्हता. ते पाहून प्रतिभाने विजयला प्रश्न केला, आज ड्रायव्हर नाही? त्यावर विजय म्हणाला, नाही, आज तो सुट्टीवर आहे. घाबरू नकोस, मी गाडी बरी चालवतो. त्यावर प्रतिभा म्हणाली, तुम्ही सोबत असताना मी कशाला घाबरू? प्रतिभा गाडीत विजयच्या बाजूला जरा सावरूनच बसली.
गाडी सुरू झाल्यावर काहीतरी बोलावं म्हणून विजय म्हणाला, कविताने काही फोन वगैरे केलेला की नाही? त्यावर प्रतिभा म्हणाली, हल्ली रोजच संध्याकाळी फोन करते. आम्ही खूप गप्पा मारतो. काय गप्पा मारता? त्यावर प्रतिभा म्हणाली, त्या गप्पा तुम्हाला सांगण्यासारख्या नाहीत. मुंबईच्या बाहेर गेल्यावर बारीक पाऊस सुरू झाला. विजय लहान मुलासारखा गाडीची काच खाली करून तो हातावर पावसाचे थेंब झेलू लागला. थोड्या अंतरावर मक्याची भाजलेली कणसे विकणारा दिसताच विजयने त्याच्याजवळ गाडी थांबवली आणि 4-5 मक्याची भाजलेली कणसे विकत घेतली. थोडा वेळ गाडी बाजूला लावून त्यातील एक कणीस प्रतिभाच्या हातात देत एक कणीस स्वतः खाऊन संपवला आणि गाडी सुरू केली. प्रतिभा तिचं कणीस सावकाश खात होती. ते पाहून विजय प्रतिभाला म्हणाला, तुम्हा बायकांना रस्त्यावरची एकच वस्तू खायला आवडते, कोणती? या प्रतिभाच्या प्रश्नाला उत्तर देत विजय म्हणाला, पाणीपुरी. ते त्या देवालाच ठाऊक. त्यावर प्रतिभा म्हणाली, मलाही आवडते, पण का ते मलाही माहीत नाही. त्यानंतर विजय विनोदाने म्हणाला, मला वाटतं पाणीपुरी खाणं हा बायकांमध्ये पसरलेला संसर्गजन्य रोग आहे. त्यावर प्रतिभा हसल्यावर तिच्याकडे पाहत विजय म्हणाला, प्रतिभा, तू हसल्यावर गोड दिसतेस, पण त्याहीपेक्षा तू हसल्यावर तुझ्या गालावर पडणाऱ्या सुंदर खळ्या अप्रतिम दिसतात. ते ऐकून प्रतिभा किंचित लाजली. मागच्या 4 वर्षात विजयला प्रतिभाच्या खळ्या कधीच दिसल्या नव्हत्या, म्हणजे त्याने त्या पाहिलेल्या नव्हत्या. प्रवासात प्रतिभाच्या एक गोष्ट लक्षात आली की विजय रस्त्यात जेव्हा जेव्हा मंदिर दिसायचं तेव्हा पाया पडायचा. ते पाहून प्रतिभा मनात म्हणाली, सर बाकी कोणाच्या बापाला घाबरत नाहीत, पण देवाला घाबरतात वाटतं. न राहून प्रतिभाने विजयला प्रश्न केलात की सर, तुमची देवावर फार श्रद्धा आहे वाटतं. त्यावर विजय म्हणाला, माझी देवावर श्रद्धा आहे की नाही मला माहीत नाही, पण देवाची माझ्यावर कृपा आहे याची आता मला खात्री पटलेली आहे. त्यावर प्रतिभा म्हणाली, मला हे आता तसंच वाटू लागलं आहे. बघा ना, कविता तुमची बहीण आहे हे कळाल्यावर मला किती गोष्टी नव्याने कळल्या. नाहीतर मी तर तुम्हाला जमदाग्नीच समजत होते. त्यावर विजय हसून म्हणाला, मी जमदाग्नी आहेच, पण जमदाग्नीच्या वाट्याला कोणी स्त्री गेल्याचे माझ्या वाचनात आले नाही. विश्वामित्राची तपस्या मात्र मेनकेने भंग केली होती. माझ्यातील जमदाग्नीचा आता विश्वामित्र झाला नाही म्हणजे मिळवले. त्यावर प्रतिभा मनातल्या मनात म्हणाले, तुम्ही विश्वामित्र झालात तर मी मेनका व्हायला तयारच आहे. मीटिंग आटपून माघारी येताना प्रतिभा आणि विजय एका हॉटेलात जेवायला थांबले. जेवणाची ऑर्डर देताना विजयने स्वतःसाठी शाकाहारी आणि प्रतिभासाठी मांसाहारी जेवण मागवले. ते पाहून प्रतिभा म्हणाली, सर तुम्ही शाकाहारी कधी झालात? कविता तर म्हणायची, तुम्ही तर संडे हो या मंडे रोज खावा अंडे असे होतात. त्यावर विजय म्हणाला, मी 10 वर्षांपूर्वीच शाकाहारी झालोय, पण मांसाहारी लोकांसोबत जेवायला मला काही अडचण वाटत नाही. मग सर, दारू पिणाऱ्यांसोबत थंडा प्यायलाही तुम्हाला अडचण वाटत नसेल ना? प्रतिभाचा हा प्रश्न थोडा खोचक होता, पण तो काळजीतून निर्माण झालेला होता. त्यावर विजय म्हणाला, हो, माझ्या मित्रांसोबत कित्येकदा बारमध्ये बसून मी थंडा प्यायलोय, पण म्हणून मला दारू पिण्याचा मोह कधीच झाला नाही, कारण मी माझ्या मोहावर विजय मिळवला आहे. मोह नष्ट होणे हेच गीतेचे फळ आहे आणि ते मला प्राप्त झालेले आहे. पण सर, तुम्हाला मांसाहारी बायको भेटली तर? त्यावर विजय म्हणाला, मी अजून तरी लग्न न करण्यावर ठाम आहे, पण माझा विचार बदललाच तर तिच्या मांसाहारी असण्याने मला काही फरक पडत नाही. आमच्या घरात मी आणि माझे बाबा फक्त शाकाहारी आहोत, बाकी सारेच मांसाहारी. आणि तसंही एका घरात 2 शेळ्या बऱ्या नाहीत, एक तरी वाघ असायलाच हवा. त्यावर प्रतिभाही विनोदाने म्हणाली, सर तुम्ही स्वतःला शेळी म्हणताय? त्यावर दोघेही मनमुराद हसले. सर, तुम्ही इतर पुरुषांपेक्षा वेगळे आहात. तुम्हाला तुमच्या या वेगळेपणाचं कौतुक नाही का वाटत? त्यावर विजय प्रतिभाला म्हणाला, आता मला तुझं कौतुक वाटते, कारण तू माझी मुलाखत घेतेस. त्यावर प्रतिभा गप्प बसल्यावर विजय म्हणाला, अगं मी गंमत करत होतो. मी वेगळा आहे हे खरं आहे, पण मी तसा ठरवून झालो नाही. परिस्थितीने मला तसा घडवलाय. आज तुला माझे जे गुण वाटतायत त्यातील काही गुण माझी गरज होते. मला कधीच कळलं होतं माझा जन्म सर्वसामान्य माणसांसारखं जीवन जगण्यासाठी झालेला नाही, कारण माझ्या आयुष्यात सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यात घडतात तशा घटना घडत नाहीत. माझ्या आयुष्यात घडलेली लहानात लहान घटनाही काही कारणाने घडली होती. मला समाजात राहून समाजासाठी काही करायचं नसतं ना, तर मी संन्याशी झालो असतो. जेवण झाल्यावर विजयने प्रतिभासाठी आईस्क्रीम आणि स्वतःसाठी चहा मागवला. त्यावर प्रतिभा त्याला म्हणाली, सर तुमचा चहाचा मोह काही सुटला नाही. कविता म्हणायची,
तुम्हाला रात्री 12 वाजता जरी चहा दिला तरी तुम्ही पिता. त्यावर विजय म्हणाला, हे खरं आहे. हा एकच मोह मला सोडता आला नाही. सर, तुम्ही लग्न का केलं नाहीत? प्रतिभाचा आणखी एक प्रश्न. त्यावर विजय म्हणाला, माझ्या स्वप्नातील प्रतिभा प्रत्यक्षात नव्हती ना भेटली. म्हणजे आता भेटली का? विजय म्हणाला, हो, म्हणजे आता तिचा चेहरा हळूहळू माझ्या डोळ्यासमोर स्पष्ट होतोय. सर, इतक्या वर्षात खरंच कोणी स्त्री तुमच्या आयुष्यात कधी आलीच नाही? त्यावर विजय तिला म्हणाला, मी कविताचा दादा आहे हे समजल्यापासून तू जरा जास्तच बोलायला लागलेस. असं नाही का वाटत तुला? तू हे विसरू नकोस, मी तुझ्या मैत्रिणीचा भाऊ असलो तरी तुझा आजही बॉसच आहे. त्यावर प्रतिभा सॉरी बोलून गप्प बसली. तिचं घर जवळ येईपर्यंत ती काहीच बोलली नाही. विजयही काहीच बोलला नाही. फक्त गाडी चालवताना चोरून तिचा रागावलेला चेहरा पाहत होता. गाडी थांबताच प्रतिभा गाडीतून उतरली आणि तिच्या घराच्या दिशेने चालू लागली. विजयही तिच्यासोबतच चालत होता. त्याने सोबत आणलेल्या खायच्या वस्तू घेतल्या होत्या. प्रतिभाच्या घरी गेल्यावर प्रतिभाच्या आईने त्याला जेवायचा आग्रह केला. विजयने तो आग्रह मोडला नाही. प्रतिभाच्या लहान बहिणीसोबत त्याच्या गप्पा रंगल्या. इतर 2 बहिणींची, त्यांच्या अभ्यासाची त्याने चौकशी केली. त्यांना सोबत आणलेल्या खायच्या वस्तू दिल्या. जेवण झाल्यावर थोडा वेळ प्रतिभाच्या आईशी गप्पा मारताना त्याने त्यांना काही समस्या आहेत का हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. प्रतिभाच्या घरात तो असा काही मिसळला होता की जणू तो त्या घराचाच एक भाग असावा. विजय निघताना प्रतिभा त्याला सोडायला गाडीजवळ गेली असता विजय तिला म्हणाला, तू रागावल्यावरही छानच दिसतेस. त्यावर ही प्रतिभा काहीच बोलली नाही. रात्री झोपण्यापूर्वी प्रतिभा आईला म्हणाली, आई, तुला ती माझी वर्गमैत्रीण आठवते? आपल्या घरी यायची ती कविता मराठे. त्यावर आई म्हणाली, अगं, कविताला कोण विसरेल? किती गोड होती ती, राजकुमारीसारखी. त्यावर प्रतिभा म्हणाली, अगं, ती आमच्या सरांची बहीण आहे. तिचं लग्नही झालंय आणि तिला विशाल नावाचा एक मुलगाही आहे. तुला सांगेन म्हणाले आणि गडबडीत राहूनच गेलं. त्या दिवशी मी केक आणला होता तो त्याच्याच बड्डेचा होता. कवितालाही तुला भेटायचं आहे. ती एक दिवस आपल्या घरी येणार आहे तुला भेटायला. मी तिला तुझ्याशी फोनवर बोलतेस का म्हणून विचारलं तर ती म्हणाली, नको, मी प्रत्यक्ष भेटूनच बोलेन. रात्री प्रतिभा झोपण्याच्या तयारीत असताना तिला विजयचा फोन आला. त्याने तिला गुड नाईट म्हटलं आणि त्याने तिच्या स्वयंपाकाची स्तुतीही केली. प्रतिभाने विजयचा आवाज आपल्या कानात साठवून घेतला. त्या रात्री त्याला आठवून ती स्वतःशीच हसत होती. कविताच्या निबंधात त्याने लिहिलेल्या कविताही तिला आठवू लागल्या होत्या आणि पहिल्यांदा शाळेच्या प्रांगणात झालेली त्याच्यासोबतची नजरानजरही आठवत होती. तर मित्रांनो, विजय आणि प्रतिभाच्या आयुष्यातील हा योगायोग नेमका कुठे जाऊन थांबणार आहे? त्यांच्या मनात निर्माण झालेल्या या भावना पुढे प्रेमात बदलतील का? की नीती त्यांच्या आयुष्यात अजून एखादं वेगळंच वळण घेऊन येणार आहे? हे सगळं जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की ऐका. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि अशाच सुंदर मराठी कथा ऐकण्यासाठी आरो स्टोरी मराठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.